आज आपण कंबाईंड प्रिलिमची टेस्ट सिरीज 3 नंबरची बघणार आहे. जॉग्राफीचे क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 26 पासून स्टार्ट होतात. ओके, तर पहिला क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 26, महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार कोणता क्रम बरोबर आहे? हां, तर आपल्याला इथे पहिला आपण आन्सर बघूया. त्याचं काय आहे महाराष्ट्रातला, तर आन्सर नंबर 4 आहे. ठीक आहे, आता ते सिरियली कसं लागतात ते बघूया आपण. ठीक आहे, तर पहिला कोणता येतो? कळसुबाई. त्याची उंची पण पाठ करायची मीटरमध्ये आहे जी की. ठीक आहे, 1646 मीटर. आणि तो त्याचा जिल्हा पण एकदा राज्यसेवा मेन्सला विचारला होता हा क्वेश्चन. जिल्हा कोणता, कोणत्या जिल्ह्यात येतो? तर अहमदनगर. आणि कोणत्या रांगेमध्ये येतो? हरिश्चंद्र बालाघाट. किमान एवढी माहिती आपल्याला प्रत्येक शिखराबद्दल माहिती पाहिजे. आणि जर का आपण क्रमाने लावायला गेलो तर एक ट्रिक आहे, क सा मी तर ह स तो. क म्हणजे कळसुबाई. ठीक आहे, सा म्हणजे खालचा साल्हेर ज्याची उंची आहे 1567 मीटर आणि त्याचा जिल्हा आहे नाशिक आणि त्याची रांग आहे सातमाळ अजिंठा रांग. ठीक आहे, पुढे महाबळेश्वर. महाबळेश्वरची उंची आहे 1438 मीटर. जिल्हा आहे सातारा आणि त्यानंतर ती रांग आहे महादेव रांग. ठीक आहे, तर कसा मी तर नंतर तर म्हणजे कोणता? तारामती. इथे जो लिहिला गेलेला नाही आहे, फेंट आहे तो, तर लिहून घ्या महाबळेश्वर नंतर तारामती. ठीक आहे, तारामतीची उंची किती आहे? 1431 मीटर, जे की महाबळेश्वर नंतर आहे. आणि त्यांचा जिल्हा कोणता आहे? अहमदनगरच आहे पुन्हा. इतर हसतो, ह नंतर हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रची उंची आहे 1424 मीटर आणि त्याचा जिल्हा आहे अहमदनगर. ठीक आहे, त्यानंतर येतं सप्तशृंगी. सप्तशृंगीची 1416 मीटर आणि ते येतं नाशिकमध्ये. ठीक आहे, तर एवढे जरी आपण केले पहिले 5 किमान सलग, तर त्याच्यावरून आपला उत्तर निघतं. काय येतं उत्तर? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि तोरणा. उत्तर नंबर 4. क्वेश्चन नंबर 27 बघूया आपण आता. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो? दख्खन पठारावरती ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो? आपल्याला माहिती महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली होती? पठाराची ज्वालामुखीमधून झाली होती आणि ज्वालामुखीमधून जो मेन खडक बाहेर पडलेला आहे, जी मॅग्मा बाहेर पडलेला आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठला दगड भेटला आपल्याला? बेसॉल्ट दगड. आणि त्यानेच आपल्याला असा लॉजिक लावायचा आहे की बेसॉल्ट दगड हा प्रामुख्याने घटक सापडत असल्यामुळेच महाराष्ट्राच्या पठारावरती त्याची घर बांधणी देखील प्रामुख्याने त्याच दगडापासून झालेली असणार आहे. त्यामुळेच आन्सर येतं बेसॉल्ट दगड. ठीक आहे, तर 27चा आन्सर आहे 4. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण जाऊया 28 नंबर प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत? असा प्रश्न एका कंबाईनला विचारला होता. सेम PYQच आहे हा. मग जर का भारताच्या प्राकृतिक भूगोलावरती जर का झाला तर प्रश्न अशा पद्धतीचा येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण अशा वेळेस भारताचा मॅप अभ्यासला पाहिजे. ठीक आहे, तर आधी भारताचा मॅप बघूया आपण. खास करून नॉर्थ ईस्टकडची राज्य अशा वेळेस आपल्याला विचारतात, लक्षात घ्यावी लागतात, का तर कन्फ्युजन मुळात मुलांना तिथेच होतो. तर हा बघा, हा जो आहे रेड कलरने मी बॉर्डर काढलेला आहे, तर तो हा बांगलादेश आहे. राईट, तर हा बांगलादेश आहे. बांगलादेशच्या बाजूला कोणती राज्य आहेत? मेघालय आहे, त्रिपुरा आहे, त्यानंतर इथे आहे मिझोराम. पण मिझोरामला 2 देशांची सीमा लागते. कोणता? बांगलादेश एक आणि एक म्यानमार. त्यामुळं आन्सर काय येईल बरं? मिझोराम. तर अशा वेळेस आता महाराष्ट्राचा जर का भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासताना त्याच्या साईडची देश आणि कोणाला किती किलोमीटरची सीमा लाभलेली आहे हे पण आपण अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, त्याचा आन्सर काय येईल बरं? मिझोराम. मिझोरामला इकडे बांगलादेश लागतो आणि इकडे म्यानमारची सीमा लागते. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत? तर आन्सर आहे मिझोराम. 28 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 29, उकई आणि काक्रापारा जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत? ठीक आहे,
हां, तर ह्याचा आन्सर काय येईल बरं? तापी. हा PYQ आहे का? हो. तर महाराष्ट्रातून ज्या प्रामुख्याने आपल्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत, नर्मदा आणि तापी, यावरती बहुतांशी वेळा क्वेश्चन येत असतो, बनत असतो. तर आपण नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या अभ्यासणार आहोत यामध्ये. हे माझ्या हँड नोट्स आहेत. हां, तर बघा, नर्मदा नदी बघूया आपण. क्वेश्चन नंबर कोणता चालला आहे तो पण समजायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 29 चालू आहे. ठीक आहे. हां, तर आपल्याला समजा, तर ती कुठून वाहते? इथून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. कुठे आहे त्याचा उगम? अमरकंटक येथे आहे. अमरकंटक, मैकल टेकड्या. ठीक आहे. अमरकंटक, मैकल टेकड्या मध्य प्रदेश मधून वाहते आणि ती आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार येथे सीमा तयार करते. आणि ती महाराष्ट्रात किती लांबीने वाहते? 54 किलोमीटर लांबीने वाहते. महाराष्ट्रामध्ये MP मध्ये 1077 किलोमीटर लांबी आहे त्याची. राज्यनिहाय लांबी जर विचारलं, चढता क्रम उतरता क्रम, तर हे इथे माहिती पाहिजे. आणि गुजरातमध्ये 161 किलोमीटर लांबीने वाहते. ठीक आहे. तर बघा, नर्मदा आणि कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे. हा देखील एक PYQ होता. नर्मदा आणि कावेरी या नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे. त्यानंतर विंध्यांचल आणि सातपुडा दरम्यान ती वाहते. ठीक आहे. ह्याच्यावरती येतो विंध, जो की उत्तर भारत आणि दक्षिण भारतला सेपरेट करतो. आणि त्याच्या खाली सातपुडा धरण आणि त्याच्यामध्ये नर्मदा नदी वाहते. ठीक आहे. तिला रेवा नदी असेही म्हणतात. आणि त्याच्यावरचे प्रमुख धरण, जसं आता उकई आणि काकरापार जलसिंचन प्रकल्प आपण तापीवरती विचारला होता, त्याच पद्धतीने सेम त्यावरती प्रमुख धरण विचारले आपल्या नर्मदा नदीवरचे. तर सरदार सरोवर आहे गुजरातमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे पण आपण बघून घेतले पाहिजे. आणि ह्याच्यावरती अजून एक PYQ आला होता नर्मदा नदीवरती, तर तो बघा. हां, मध्य प्रदेशमध्ये जबलपूर नजीक बेडाघाट येथे नर्मदा नदीने धुवाधार धबधबा तयार केला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे तिथे काय झाली? खोल घळई देखील निर्माण झाली. हा भूरूपेमधला क्वेश्चन इथे येऊ शकतो. ठीक आहे. त्यालाच कपिलधारा धबधबा म्हणायचं किंवा धुवाधार धबधबा म्हणायचं. ठीक आहे. हा PYQ आहे. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवरती आहे विचारला उद्या क्वेश्चन, असा जर तयार झाला तर आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर ऑप्शनमधले काही नद्या आपण बघूया. साबरमती देखील विचारतील त्या. ठीक आहे. लुनी, साबरमती, मही ह्या तिन्ही एकाच ठिकाणी का घेतल्या? तर हा खास करून राजस्थानमधल्या नद्या आहेत. ठीक आहे. तर बघा, इथे लुनी कशी वाहते? ही कोणती पर्वतरांग आहे? मुख्यतः अरवली पर्वतरांग आहे. ठीक आहे. अरवली पर्वतरांगेतून लुनी नदी असे वाहत येते आणि ती कच्छच्या आखातला मिळते. त्यानंतर तेथूनच साबरमती नदीचा पण उगम होतो आणि ती खंभातच्या आखाताला मिळते. आणि दुसरीकडे इथे विंध्य रांग आहे आपली, जी मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्तर भारत, नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियाला डिवाइड करते. त्यामधून वाहणारी मही नदी ती देखील पुढे जाऊन खंभातच्या आखाताला मिळते. हा खंभातचा आखात, हा कच्छचा आखात. कशी वाहती समजलं? ठीक आहे. तर ही साबरमती नदी आहे. तर ही अरवली पर्वतरांगामध्ये उगम पाहून खंभातच्या आखाताला मिळते. मग साबरमतीबद्दल थोडंफार आपल्याला जर डिटेल विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. 371 किलोमीटर पाहते ती. उगम कुठे होतो? उदयपूर येथे होतं, राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगे होतं. जयसमुद्र झरा असं तिथलं नाव आहे. ठीक आहे. तर साबर आणि हातमती या दोघांचा संयुक्त प्रवाह आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं साबरमती. आणि काठावरील शहरे जर उद्या विचारली तर गांधीनगर आणि अहमदाबाद ही कशावरची? साबरमतीवरती काठावरील शहरे आहेत. त्यानंतर लुनी बघूया आपण. लुनी म्हणजे लावण्यवती किंवा लावणखी. त्याचा अर्थ काय होतो? संस्कृतार्थ मीठ नदी. मीठ तयार होतं ना राजस्थानमध्ये, तर ते त्याच्यावरती कोणतं धरण आहे? गोविंदगड धरण आहे. ठीक आहे. तिचा उगम कुठं होतो? पुष्करदरी अजमेर येथे होतो. ठीक आहे. राजस्थान अरवली रांगेमध्ये ती उगम पावते मगाशी बघितल्याप्रमाणे. आणि प्रवास तिचा कच्छच्या रणातून होतो. पाणी खारट असतं त्यामुळे, आणि उत्तरेला बरीच खाऱ्या पाण्याची सरोवरे त्यामुळे निर्माण झालेली आहेत. आणि त्यातील सर्वात मोठं सरोवर म्हणजे आपल्याला माहीत असलेलं सांबर सरोवर. ठीक आहे. त्यानंतर मही नदी बघा, जी 583 किलोमीटर वाहते. तिचा उगम MP मध्ये होतो, विंध्य रांगेत होतो. ठीक आहे. पश्चिम भागात MP मधून राजस्थानपर्यंत ती बांसवाडा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि ती कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते. अशी कोणती नदी आहे जी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते? असा जर क्वेश्चन आला तर ती आहे मही नदी. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण महानदी. ऑप्शनमध्ये आहेत ह्या बाकीच्या 4 नद्या, तर आपण त्या इथेच अभ्यासतो आहे. एक क्वेश्चन आला होता मध्ये की मैकल पर्वतरांगेतून कोणत्या 2 नद्यांचा उगम होतो? ही आहे मैकल पर्वतरांग. समजा
ठीक आहे, ही आहे मैकल पर्वतरांग. हां, तर ही अशी वाहणारी मैकल पर्वतरांगेतून महानदी जी की पूर्वेकडे वाहते आणि अशी वाहणारी नदी अमरकंटक येथे उगम पावून नर्मदा नदी. तर नर्मदा आणि महानदी मध्ये फक्त मैकल रांगा या जलविभाजक म्हणून काम करतात, असा PYQ येऊन गेलेला आहे. ठीक आहे, महानदी अभ्यासूयात मग आता आपण. महानदी बघा, हां, महानदी कुठे आहे? ही जी मी काढली आहे ही रेड कलरची ती महानदी. ठीक, ओके. हां, तर ती कुठे उगम पावते? छत्तीसगड येथे उगम पावते. तिचा उगम छत्तीसगड येथे आहे महानदीचे. हां, हे बघा, मैकल पर्वतरांग, सिद्वा पर्वत, फारसिया गाव, रायपूर, छत्तीसगड येथे तिचा उगम आहे. प्राचीन काळातील तिचं नाव काय आहे? चित्रोत्पला, नीलोत्पला या दोन नद्यांचा संगम होऊन महानदी तयार झाली. ठीक आहे, तिचा प्रवास कसा होतो? छत्तीसगड ते ओडिसा. आता मगाशी जर मॅप पाहिला तर हा आहे आपला छत्तीसगड. ठीक आहे, हा छत्तीसगड आणि त्याच्या पुढे आहे हा उडीसा आणि त्या उडीसानंतर तर आपल्याला माहिती आहे पूर्व किनारपट्टी, हा आहे उडीसा. ठीक आहे, आणि ही महानदी अशी वाहते आपली. ठीक आहे, लांबी बघा तिचं किती, 587 किलोमीटर आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 4.3% आहे. तिथे कोणते साठे आढळतात? भूगोलाच्या खनिज संपत्तीनुसार जर का एखादा क्वेश्चन आला तर मोनोझाईट सँड साठे तिथे आढळतात. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय बरं, त्याच्यावरती त्याच्या डाव्या उपनद्या आणि उजव्या उपनद्या पण करून गेल्या पाहिजेत. आणि हिराकूड प्रकल्प सर्वात लांब धरण भारतातला आणि चिल्का सरोवर हा महानदी आणि गोदावरी या दोन नद्यांच्या दरम्यान चिल्का सरोवर आढळतो. ठीक आहे, हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स जे की पुन्हा क्वेश्चन म्हणून येऊ शकतात. हिराकूड प्रकल्प एक आलेला आहे आणि चिल्का सरोवर पण आलेला आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आता. क्वेश्चन नंबर 30 बघूया. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम कोणी केला? ठीक आहे, 1938 मध्ये कोणी केला? तर ह्याचा आन्सर काय आहे बरं? डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. एखादा क्वेश्चन मृदा निर्मितीवरती पण येऊ शकतो भूगोलामध्ये, कृषीच्या अँगलने येऊ शकतो. तर अशा वेळेस PYQ अभ्यासनं खास करून महत्त्वाचं आहे, का तर त्या रिपीट होतात कंटिन्युअसली. तर त्याच अँगलनं हा प्रश्न टाकला आहे. तर काय म्हणते बघा, मृदा निर्मितीवर आधारित मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला आहे? किंवा आपल्याला सॉईल, फादर ऑफ सॉईल पण विचारू शकतात, इंडियन सॉईल पण विचारू शकतात. तर त्याच्यामधला हा क्वेश्चन PYQ बेसिसवरती डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी तो अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 31. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आढळते? एकदम सोपा क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल कॅटेगरीमधला आहे. असं एखादं सरोवर देतील किंवा असं एखादं पर्यटन स्थळ देतील आणि ते विचारतील खालीलपैकी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे वगैरे. तर ह्याचा आन्सर काय आहे? बुलढाणा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 31चा आन्सर आहे 4. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 32. असा एखादा क्वेश्चन देखील येऊ शकतो. काय खालील स्तंभ बघा, अ आणि ब मध्ये. अ मध्ये काय दिलेलं आहे? व्यवसाय दिलेला आहे. आणि ब मध्ये काय दिलं आहे? व्यवसायाचा प्रकार दिलेला आहे. मग आपल्याला भूगोलामध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा हा PYQ बेसिसवरच क्वेश्चन बनवलेला आहे. इथे त्यांनी काहीतरी पशुपालन वगैरे दिलं होतं, मी तो काढून शेती आणि शिकार घालून हा क्वेश्चन आर्थिकदृष्ट्या हा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी भूगोलातला. ठीक आहे, मग ह्याचा आन्सर काय येतं बरं? शेती आणि शिकार आपल्याला माहिती. पहिलं काय? प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय. शेती आणि शिकार आपल्याला माहिती, त्याच्यापासूनच जे काय पशुपालन वगैरे हे देखील त्याच ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर ना समजा पिठाची गिरणी विचारली त्यांनी, तर हा कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे? आधी आपण आन्सर बघूया. 32चा 3 नंबर आन्सर आहे. ठीक आहे, तर कचं काय 2 नंबर येणार आहे. त्याच्यापासूनच ज्या कच्चा माल पुरवठा जातो आणि त्याच्यापासून जे उद्योग व्यवसाय तयार होतात ते द्वितीय स्वरूपाच्या व्यवसायामध्ये येतात. आणि त्याच्या पुढचा व्यवसाय कशामध्ये जाईल बरं? तर वाहतूकमध्ये जातील. ठीक आहे, आणि त्याच्या तृतीय स्वरूपाच्या व्यवसायामध्ये जातील. आणि त्याच्या पुढचा जर व्यवसाय असेल जे की बुद्धिजीवी जो वर्ग येतो तो पुढे चतुर्थ आणि पंचम पण स्वरूपाचा व्यवसाय असतो, तर त्यामध्ये ती कॅटेगरी जाऊ शकते. तर ह्याचा आन्सर काय आहे? 3 नंबर. 32चा आन्सर काय आहे? 3 नंबर आहे. ठीक आहे,
तर अशा प्रकारचा क्वेश्चन एकदम सोप्या कॅटेगरीतला असतो हा, पण एक जोडी लागली की लागून जाते. ठीक आहे, पुढे बघायचं आपण. हां, क्वेश्चन नंबर 33, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? हां, आता मानवी भूगोल ह्या अंतर्गत हा क्वेश्चन विचारलेला आहे, या टॉपिक अंतर्गत हा क्वेश्चन विचारलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. कधी कधी आपल्याला काय विचारतील ते की रेषाकृती. हां, समजा आता रेषा ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, रेषाकृती म्हणजे ते कसे असणार आहेत, स्ट्रेट लाईन असणार आहे आणि अशी प्रकारची वस्ती असणार आहे. समजा त्रिज्याकार, त्रिज्या म्हणजे काय, रेडियस असतं, तर अशी बाणाकृती वगैरे पण वस्ती विचारू शकतात. किंवा वर्तुळाकार, असे मध्यभागी काहीतरी चौक असतं किंवा हुतात्म्यांचं किंवा काहीतरी जर का पुतळा असेल आणि त्या बाजूने अशी वस्ती वसलेली असेल तर ती वर्तुळाकार वस्ती होते. किंवा पाणवठे असतील आणि त्या बाजूने वस्ती वसली असेल तर ती वर्तुळाकार वस्ती असते. आणि चौकोनाकृती कशी असते बरं, असं मध्यभागून रस्ते छेदलेले असतात, असा रस्ता मुख्य रस्ता गेलेला असतो आणि अशा प्रकारे वस्तींचं वास्तव्य असतं. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण आता बघूया खालील आता गोष्टी अभ्यासूया आपण. क्वेश्चन नंबर 33 मध्ये काय म्हणते की वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. ठीक आहे, आता बघा हा इथून असा रस्ता गेला असेल तर पुढे देखील अशाच प्रकारची वस्ती तयार झालेली असणार. ठीक आहे, म्हणजे ह्या कशा आहेत बरं, पॅरलल आहेत, समांतर असतात. तर बरोबर आहे, समांतर असतात. ठीक आहे, वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. बरोबर आहे, हा काय काटकोनात छेदलेला रस्ता आहे. ठीक आहे, काटकोनात छेदलेले रस्ते आहेत. ठीक आहे, त्यानंतर वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. हां, रांगच असणार आहे ना अशी. ठीक आहे, आणि वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. समजा हा लोहमार्ग आहे आणि हा ह्याच्यावरून ह्या जर ब्रिज असेल तर ते परस्परांना ओलांडतील. तर अशा प्रकारचे आपल्याला कुठल्या वस्तींच्या प्रकारामध्ये बघायला भेटत आहेत ह्या, तर चौकोनाकृती वस्तींच्या प्रकारात भेटत आहेत. त्यामुळे आन्सर नंबर 4 येईल. तर मानवी भूगोल या टॉपिक अंतर्गत आपण हा क्वेश्चन अभ्यासणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 33 झाला. पुढे जाऊया आपण. हां, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? आर्थिक भूगोल म्हणजे कुठलंही ठिकाण हे आर्थिकदृष्ट्या कसं महत्त्वाचं आहे, भौगोलिक ठिकाण आर्थिकदृष्ट्या कसं महत्त्वाचं आहे हे अभ्यासण्यासाठी ह्या अंतर्गत हा क्वेश्चन निर्माण केलेला आहे. तर बघा काय म्हणताय, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर आपल्याला माहिती इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. तर ह्याच पद्धतीचे अजून कुठल्या ठिकाणाचे काही असे PYQ आहेत का जे आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत आणि त्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे? तर ते आपण बघूया. कालच्या ग्रुप C मेन्सचा जर क्वेश्चन पेपर बघितला तर त्यामध्ये कदाचित हा PYQ येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर बघा जोड्या लावामध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. बांबू गवत कुठे आढळतं? चंद्रपूर येथे. ठीक आहे, विभाग आणि आढळ आपण असं काढलेलं आहे. परतवाडा, ठीक आहे, तिथे काय आढळतं? साग लाकूड आढळतं. त्यानंतर कंडोल वृक्षाचे डिंक कुठं, ते कशासाठी वापरतात? आईस्क्रीम निर्मिती. एकतर ते कुठं आढळतं हे विचारले जातील किंवा त्याचा उपयोग काय हे देखील विचारले जातील. हां, हे सगळे PYQ आहेत. जिथं Q असं केलेलं आहे ना, हे सगळे PYQ आहेत. हे अभ्यासाला पाहिजे आपण. नंतर सालाई वृक्ष हे कशासाठी? राळ तयार करण्यासाठी वापरतात. ठीक आहे, त्यानंतर सेल्मल किंवा शाल्मली वृक्ष असतं ना, ते मुंबई अंबरनाथ येथे आढळतं आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? काडीपेट्यांच्या निर्मितीसाठी केला होता आणि त्याला कशाचं झाड म्हणतात? पॉप्लरचं झाड असं देखील म्हणतात. त्यानंतर बघा खैर वृक्ष कुठे आढळतं? ते डहाणू. ठीक आहे, नंतर त्याचा वापर कशासाठी होतो बरं? कात निर्मितीसाठी होतो. त्यानंतर हिरडा तारवड वृक्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतं. कातडीच्या टॅनिंग उद्योगासाठी हा वापरला जातो. टॅनिन आम्ल याच्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतर तेंदूच्या पानांचे उपयोग कशासाठी केले जातात? बिडी निर्मिती साठी केले जातात. खास करून सोलापूरमध्ये हे उद्योजक भरपूर आहेत बिडी निर्मितीचे, तर तिथे तेंदूच्या पानांचा उपयोग बिडी निर्मितीसाठी केला जातो. ठीक आहे, त्यानंतर रोषा गवत हे कशासाठी? त्याच्यापासून तेल निर्मिती केली जाते. आता आपल्याला असं देखील विचारतील की खारफुटी वृक्षामध्ये खालीलपैकी कोणते कोणते वृक्ष येतात? चिप्पी, मारांडी, तिवट, अंबोरी, कांदळवने. ठीक आहे, तर हे आर्थिकदृष्ट्या तिथले जे भौगोलिक स्थान आहेत तर ते महत्त्वाचे आहेत आणि ते आपण अभ्यासले पाहिजे, जे की आपल्याला PYQ मध्ये बघायला भेटतं. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. हे क्वेश्चन नंबर 34 पाशी आपण लिहून घेतलं पाहिजे थोडंफार. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 बघूयात आपण पुढचा क्वेश्चन. ह्याचा आन्सर आहे इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी. ठीक आहे,
पुढे खाली जोडा लावा तर आपल्याला औष्णिक वीज केंद्र देतील किंवा पवन ऊर्जा निर्मिती केंद्र देतील आणि ते जोडा लावामध्ये विचारतील. तर असा एखादा क्वेश्चन खनिज संपत्ती किंवा वीज निर्मिती या रिलेटेड एखादा येऊ शकतो. तर बघा ह्याचा आन्सर काय आहे पहिल्यांदा आपण बघूया. 35चा आन्सर आहे 1. ठीक आहे तसं दिलेलं आहे. म्हणजे औष्णिक वीज केंद्र फेकरी हे कुठं आहे, भुसावळ येथे आहे. ठीक आहे. त्यानंतर पारस अकोला जिल्ह्यात येतो. त्यानंतर एकलहरे नाशिक जिल्ह्यात येतं. तर आपल्याला असं पवन ऊर्जा निर्मिती केंद्र पण विचारतील किंवा दगडी कोळशाचे खाण देतील आणि ते जिल्हा म्हणून विचारतील. राज्यसेवा पूर्वला 2024ला असा एखादा क्वेश्चन आला होता. खालीलपैकी कोणता तालुका चंद्रपूर जिल्ह्यात नाही आहे किंवा आहे असा एखादा क्वेश्चन आला होता. तर त्या अँगलनं हा क्वेश्चन विचारला. तर आपण त्याचंही जरा डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. हां, महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती बघा कुठे कुठे काय काय होतं. तर असा एखादा रफ महाराष्ट्राचा मॅप काढून घ्यायचा आणि तिथे सगळीकडे लिहून घ्यायचं. तर हे आपण क्वेश्चन नंबर 35चं एक्सप्लेनेशन बघतोय. ठीक आहे. औष्णिक विद्युत प्रकल्प मी ग्रीनमध्ये केलेले आहेत, जलविद्युत प्रकल्प पिंकमध्ये केलेले आहेत आणि जे पवन ऊर्जा निर्मिती आहेत ते मी कशामध्ये ऑरेंज कलरमध्ये लिहिलेले आहेत. तर बघा आपण इथे बघूया. हा जो आहे तो महाराष्ट्राचा मॅप आहे जो तुम्हाला फेंटमध्ये असं जो दिसतो. रफली पटकन काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला मॅपच्या दृष्टिकोनातून पण थोडंफार ते त्या ठिकाणी लिहून घेता आलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला विचारलेला कोणता होता, एकलहरे विचारलाय जो की कुठं आहे, नाशिक येथे आहे आणि हा PYQ आहे. ठीक आहे. फेकरी जळगाव येथे फेकरी आणि अजून एक कोणतं विचारलं होतं आपल्याला, पारस अकोल्याला येते. ठीक आहे. हे 3 आणि बाकीचे पण बघून घ्यायला पाहिजे. त्यासोबतच जलविद्युत प्रकल्प बघायला पाहिजेत आणि औष्णिक विद्युत प्रकल्प बघायला पाहिजेत आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प देखील ठिकाण आणि त्यांचे जिल्हा यानुसार बघायला पाहिजे. ठीक आहे. तर हे आहे जॉग्राफीचं डिस्कशन. क्वेश्चन नंबर 26 ते 35. थँक्यू.